एक राजे अध्याय 22। अरामी लोक व इस्रायल लोक यांच्यामध्ये 3 वर्षे लढाई झाली नाही। तिसऱ्या वर्षी यहूदाचा राजा यहोशाफाट इस्रायलाच्या राजाकडे आला। तेव्हा इस्रायलाचा राजा आपल्या सेवकास म्हणाला, रामोत गिलाद आपलेच आहे हे तुम्हास ठाऊक आहे काय? तर आपण स्वस्थ का राहावे? ते अरामाच्या राजापासून हिसकावून का घेऊ नये? तो यहोशाफाटास म्हणाला, रामोत गिलाद येथे लढाव्यास आपण मजबरोबर याल काय? त्यास यहोशाफाटाने उत्तर दिले, मी आणि आपण एकच, माझे लोक ते आपलेच व माझे घोडे ते आपलेच। यहोशाफाटाने इस्रायलाच्या राजास म्हटले, आज परमेश्वराचा आदेश विचारून घे। इस्रायलाच्या राजाने सुमारे 400 संदेष्टे जमवून त्यास विचारिले, मी रामोत गिलादावर चढाई करून जाऊ किंवा नको? त्यांनी उत्तर दिले, चढाई करून जा, प्रभू ते महाराजांच्या हाती देईल। तेव्हा यहोशाफाटाने विचारिले, याखेरीज दुसरा कोणीतरी परमेश्वराचा संदेष्टा नाही काय? त्याला आम्ही प्रश्न विचारू। इस्रायलाचा राजा यहोशाफाटास म्हणाला, ज्याच्याद्वारे परमेश्वराचा सल्ला घेता येईल असा आणखी एक मनुष्य आहे, पण मला त्याचा तिरस्कार वाटतो, कारण मला अनुकूल असा संदेश तो कधीही देत नाही, प्रतिकूल तेवढाच देतो। तो इमलाचा पुत्र मिखाया होय। यहोशाफाट म्हणाला, महाराजांनी असे बोलू नये। तेव्हा इस्रायलाच्या राजाने एका कारभाऱ्यास बोलावून सांगितले, लवकर जाऊन इमलाचा पुत्र मिखाया यास घेऊन ये। इस्रायलाचा राजा आणि यहूदाचा राजा यहोशाफाट हे आपापली राजवस्त्रे धारण करून शोमरोनाच्या वेशीजवळ एका उघड्या जागेत आपापल्या सिंहासनावर विराजमान झाले होते आणि सर्व संदेष्टे त्यांच्या पुढे भाषण करीत होते। तेव्हा कनानाचा पुत्र सिदकिया याने लोखंडाची शिंगे करून आणली होती। तो म्हणाला, परमेश्वर म्हणतो, या शिंगांनी तू आरामी लोकास हुंदडून त्यांचा नाश करशील। सर्व संदेष्टे त्याच्याप्रमाणेच भाषण करू लागून म्हणाले, रामोत गिलादावर चढाई करून जा, यशस्वी हो, कारण परमेश्वर ते राजाच्या हाती देईल। जो जासूद मिखायास बोलवावयास गेला होता तो त्यास म्हणाला, पहा, सर्व संदेष्ट्यांचे एकमत होऊन ते राजा संबंधाने शुभवचन बोलत आहेत, तर त्यांच्याप्रमाणेच तू ही शुभसंदेश कथन करावा। मिखाया म्हणाला, परमेश्वराच्या जीविताची शपथ, परमेश्वर जे काही मला सांगेल तेच मी बोलेन। तो राजाकडे आला तेव्हा राजाने त्याला विचारिले, हे मिखाया, आम्ही रामोत गिलादाबरोबर युद्ध कराव्यास जावे की न जावे? त्याने त्यास म्हटले, जा, यशस्वी हो, परमेश्वर ते राजाच्या हाती देईल। राजा त्यास म्हणाला, परमेश्वराच्या नामाने मला खरे तेच सांग, असे मी तुला कितीदा शपथ घालून सांगावे? मग तो म्हणाला, सर्व इस्रायल लोक मेंढपाळा वाचून असलेल्या मेंढरांसारखे डोंगरावरून विखरले आहेत असे मला दिसले। तेव्हा परमेश्वर म्हणाला, यास कोणी धनी नाही, तर हे आपापल्या घरी सुखरूप परत जावोत। इस्रायलाचा राजा यहोशाफाटास म्हणाला, हा माझ्या संबंधाने अनुकूल संदेश सांगावयाचा नाही, तर प्रतिकूल सांगावयाचा असे मी आपणास सांगितले नाही काय? मिखाया म्हणाला, तर आता तू परमेश्वराचे वचन ऐक। परमेश्वर आपल्या सिंहासनावर विराजमान झालेला व त्याच्या उजवीकडे व डावीकडे स्वर्गातील सर्व सेना उभी आहे असे माझ्या दृष्टीस पडले। परमेश्वर म्हणाला, अहाबास असा कोण मोह घालील की तो रामोत गिलादावर चाल करून तेथे पतन पावेल? तेव्हा कोणी असे कोणी तसे म्हटले। त्यासमयी एक आत्मा जवळ येऊन परमेश्वरासमोर उभा राहिला आणि म्हणाला, मी त्याला मोह घालितो। परमेश्वराने विचारिले, कसा? तो म्हणाला, मी जाऊन त्याच्या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात असत्य वदविणारा आत्मा होईन। परमेश्वर म्हणाला, तू त्यास मोह घालशील, जा, तुझ्याकडून हे होईल, तसेच कर। तर पहा, परमेश्वराने तुझ्या या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात असत्य वदविणारा आत्मा संचरविला आहे। तुझे अनिष्ट होणार असे परमेश्वर बोलला आहे। तेव्हा कनानाचा पुत्र सिदकिया मिखाया जवळ गेला
आणि त्याच्या तोंडात मारून त्याने त्याला विचारिले, परमेश्वराचा आत्मा मला सोडून तुझ्याशी बोलण्यास कोठून गेला? मिखाया त्यास म्हणाला, तू लपावयासाठी घराच्या आतल्या कोठडीत पळून जाशील तेव्हा तुला कळेल. मग इस्रायलाचा राजा म्हणाला, नगराचा सुभेदार आमोन व राजपुत्र योआश याचकडे मिखायास माघारी घेऊन जा आणि त्यांना सांगा, राजा म्हणतो, या मनुष्यास बंदीत टाका व मी सुखरूप परत येईपर्यंत त्यास शिक्षेचे अन्न व शिक्षेचे पाणी द्या. मिखाया म्हणाला, तू सुखरूप परत आलास तर समजावे की परमेश्वर माझ्याद्वारे बोललाच नाही. तो म्हणाला, लोक हो, तुम्ही सर्व हे ऐका. नंतर इस्रायलाचा राजा व यहुदाचा राजा यहोशाफाट यांनी रामोत गिलादावर चढाई केली. इस्रायलाच्या राजाने यहोशाफाटास सांगितले, मी वेश बदलून लढाईस जाणार, पण आपण आपली स्वतःची वस्त्रे घाला. याप्रमाणे इस्रायलाचा राजा वेश बदलून लढाईस गेला. अरामाच्या राजाने आपल्या 32 रथांच्या सरदारास आज्ञा केली होती की लहान थोरांपैकी कोणाशीही लढू नका, इस्रायलाच्या राजाशी मात्र लढा. त्या रथांच्या सरदारांनी यहोशाफाटास पाहिले तेव्हा त्यास वाटले की हाच इस्रायलाचा राजा असावा, म्हणून त्यांनी त्याच्याशी लढावयासाठी मोर्चा फिरविला. तेव्हा यहोशाफाटाने आरोळी ठोकली. रथांच्या सरदारांनी हा इस्रायलाचा राजा नाही असे पाहिले तेव्हा त्याचा पिच्छा सोडून ते परतले. मग कोणी एकाने सहजगत्या एक बाण सोडिला. तो जाऊन इस्रायली राजाच्या चिलखताच्या सांध्यात रुतला. तेव्हा तो आपल्या सारथ्यास म्हणाला, मी घायाळ झालो आहे, रथ फिरवून मला सैन्याच्या बाहेर घेऊन जा. त्या दिवशी घनघोर युद्ध झाले. अराम्यांच्या मारापुढे राजा आपल्या रथाला टेकून उभा होता. तो संध्याकाळी मरण पावला. त्याच्या घायाचे रक्त वाहून रथाच्या तळाशी साचले. सूर्यास्ताच्या समयी सर्व सैन्यात असा पुकारा झाला की प्रत्येकाने आपापल्या नगराची व आपापल्या देशाची वाट धरावी. राजा मरण पावल्यावर त्याला शोमरोनास नेले. शोमरोन येथे त्यांनी त्यास मूठ माती दिली. राजाचा रथ शोमरोनाच्या तळ्यानजीक धुतला तेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे कुत्र्यांनी येऊन त्याचे रक्त चाटून खाल्ले. ती वेश्यांची स्नान करण्याची जागा होती. अहाबाने केलेल्या बाकीच्या गोष्टी, त्याने जे काही केले ते, त्याने बांधिलेले हस्तिदंती गृह, त्याने वसविलेली सर्व नगरे, या सर्वांचे वर्णन इस्रायलाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? अहाब आपल्या पितरांजवळ जाऊन निजला आणि त्याचा पुत्र अहज्या त्याच्या जागी राजा झाला. इस्रायलाचा राजा अहाब याच्या कारकिर्दीच्या 4थ्या वर्षी आसाचा पुत्र यहोशाफाट यहुदांवर राज्य करू लागला. यहोशाफाट राज्य करू लागला तेव्हा तो 35 वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेत 25 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अजुबा, ती शिल्हीची कन्या. त्याची सगळी चालचलणूक त्याचा बाप आसा याच्याप्रमाणे होती, ती त्याने सोडिली नाही. परमेश्वराच्या दृष्टीने जे बरे ते त्याने केले, तथापि त्याने उच्चस्थाने काढून टाकली नाहीत. लोक अजून त्या उच्चस्थानांवर यज्ञ करीत व धूप जाळीत. यहोशाफाटाने इस्रायलाच्या राजाशी सल्ला केला. यहोशाफाटाने केलेल्या बाकीच्या गोष्टी, त्याने दाखविलेला पराक्रम, त्याने केलेली युद्धे, या सर्वांचे वर्णन यहुदांच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? त्याचा बाप आसा याच्या वेळी जे पुरुषगामी राहून गेले होते त्यास त्याने देशातून घालवून दिले. त्या काळी अदोमात कोणी राजा नव्हता. एक मुतालिक राज्य चालवित होता. सोने आणण्याकरिता ओफीर येथे जाता यावे म्हणून यहोशाफाटाने तार्शीशी गलबते बांधली. ती एसियोन गेबेर येथे फुटली, त्यामुळे ती गेली नाहीत. तेव्हा अहाबाचा पुत्र अहज्या यहोशाफाटास म्हणाला, माझे सेवक आपल्या सेवकांबरोबर जहाजातून जाऊ द्या. पण यहोशाफाटाने नाही म्हटले. यहोशाफाट आपल्या पितरांजवळ जाऊन निजला. त्यांनी त्यास त्याच्या पूर्वजांमध्ये मूळ पुरुष दावीद यांच्या नगरांमध्ये मूठ माती दिली आणि त्याच्या जागी त्याचा पुत्र यहोराम राजा झाला. यहुदाचा राजा यहोशाफाट याच्या कारकिर्दीच्या 17व्या वर्षी अहाबाचा पुत्र अहज्या
शोमरोन येथे इस्रायलावर राज्य करू लागला. त्याने इस्रायलावर 2 वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. त्याच्या आईबापांच्या आणि इस्रायल लोकांच्या हातून पाप करविणारा नबाटाचा पुत्र यराबाम याच्या मार्गाने तो चालला. आपल्या बापाप्रमाणे त्याने बाआलाच्या मूर्तीचे भजनपूजन करून इस्रायलाचा देव परमेश्वर यास संतप्त केले.